त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे, आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो. हिंमत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत, मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठमोठी ऑफिसेस गेली. आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले? मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत? कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही होत. पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत.
या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? राज, तू सगळ्यांची शाळा काढली, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. टाळ्या वाजू नका. मी काय सांगतोय नीट ऐका. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं, बटेंगे तो कटेंगे, आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये करतायत. हिंदू मुसलमान तर केलंच, पण त्यांनी खास करून केलं ते मराठीतर मध्ये केलं. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस आज जे बोलत, बातमी आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्या आहेत. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. आज तर निवडणुका नाहीयेत. आमची सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अरे सत्ता काय, सत्ता येते आणि सत्ता जाते. तर संपूर्ण महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबाला एकत्र पाहण्याची इच्छा होती आणि हाच ऐतिहासिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 18 वर्षांनंतर एका व्यासपीठावरती आलेत आणि या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र येत फोटो काढलेले आहेत. दरम्यान मंचावरती यावेळेला खासदार सुप्रिया सुळे यांनी हात पकडून आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना बाजूला उभं केलं, तर उद्धव ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे यांना आपल्या बाजूला बोलवून घेतलेलं आहे. यावेळेला सुळे आत्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्या. यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब एका मंचावरती एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतल्यानंतर शेवटी ठाकरेंच्या पुढच्या पिढीने म्हणजेच अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केलंय. हा क्षण पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांनी आनंद व्यक्त केलाय. खरं तर ज्या क्षणाची सगळी मराठी माणसं वाट बघत होती तो क्षण खरं तर आज प्रत्यक्ष अनेकांना अनुभवायला मिळाला. हम साथ साथ म्हणत आदित्य आणि अमित ठाकरे हे आपल्याला एकत्र दिसले. त्यांनी हस्तांदोलन केलं. मेळाव्यानंतर ही दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा साठवलेली आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी हात धरून आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंच्या शेजारी आणलं. ही पण सगळी दृश्य आपल्या सध्या समोर आहेत.
अखंड जे ठाकरे कुटुंब आहे ते आपल्याला एकाच व्यासपीठावरती बघायला मिळालं. मग यामध्ये राज ठाकरे यांचं कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब हे आपल्याला एकाच मंचावरती बघायला मिळालं. 18 वर्षानंतर असं खरं तर दृश्य बघायला मिळालं. 18 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि ठाकरेंची पुढची पिढी ही सुद्धा याच मंचावरती उपस्थित होती. अनेकांना हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात साठवावासा वाटला. अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमानंतर ठाकरे कुटुंब हे एकत्र दिसलं आणि एकमेकांशी संवाद सुद्धा साधताना दिसत आहे.